तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, जर तुम्हाला पीएफ ॲडव्हान्समध्ये काढायचं आहे तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने कसं पीएफ ॲडव्हान्समध्ये काढू शकता, ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. आता मित्रांनो, पीएफ ॲडव्हान्स काढण्यासाठी तुमच्याजवळ 12 अंकाचा UN नंबर असायला पाहिजे, त्याचा पासवर्ड असायला पाहिजे आणि बँकचं जे पासबुक असतं त्याचा फ्रंट पेजचा तुम्हाला फोटो घेऊन ठेवायचा आहे, ते तुम्हाला अपलोड करायला लागणार आहे. जर तुमच्याकडे पासबुक नसेल तर तुम्ही चेकचा सुद्धा फोटो ठेवू शकता, ते सुद्धा अपलोड करायला चालते. जर तुमच्याकडे पासबुक नाही आहे, चेकबुक नाही आहे, तर जे तुमचं बँकचं स्टेटमेंट असतं त्याचं फ्रंट पेज सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्याची साईज तुम्हाला ठेवायची मित्रांनो 100 KB ते 500 KB आतमध्ये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगितलेली आहे, तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर तुम्हाला गुगल क्रोमवरती येऊन इथे पीएफ विड्रॉल मेंबर होम असं सर्च करायचं आहे. पहिली जी लिंक भेटेल त्यावरती क्लिक करायचं आहे. पीएफची वेबसाईट इथे ओपन होते. याची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला नाही भेटली तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून सुद्धा यावरती येऊ शकता. आता इथे जो पॉपअप आलेला आहे त्याला क्लोज करायचं आहे तुम्हाला. आता इथे UN नंबर आणि पासवर्ड टाकण्याचा ऑप्शन तुम्हाला भेटेल. तर तुम्हाला या बॉक्समध्ये तुमचा UN नंबर जो असतो 12 अंकाचा तो टाईप करायचा आहे. खाली तुम्हाला इथे पासवर्ड टाईप करायचा आहे आणि कॅप्चा जिथं दिलेला आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला वरती दिलेला कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन होता पीएफच्या. साइन इन बटनावरती क्लिक केल्यानंतर जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असतो पीएफच्या अकाउंटला त्यावरती तुम्हाला एक लॉग इनसाठी OTP पाठवला जाईल. त्या मेसेजमध्ये तुम्हाला एक ID सुद्धा भेटेल, OTP ID. तो असतो 4 अंकाचा आणि जो तुमचा OTP असेल तो असणार आहे 6 अंकाचा. तर 6 अंकाचा OTP तुम्हाला या वरती जो दिलेला आहे वन टाइम पासवर्डचा बॉक्स त्यामध्ये टाकायचा आहे. खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आलेला OTP टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन होता. आलेला पॉपअप लेटरवरती क्लिक करून कट करू शकता आणि इथे तुम्हाला काय करायचं, आता इथे तुम्ही बघू शकता या साईडला तुमचं मेंबर प्रोफाईल बघायला मिळते. आता इथे खाली प्रोफाईल इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुमच्या डिटेल्स तुम्हाला दाखवणार आहे, आधार कार्ड लिंक आहे की नाही, पॅन कार्ड आहे की नाही, बँक अकाउंट आहे की नाही. आता आपल्याला पीएफ ॲडव्हान्स काढण्यासाठी महत्त्वाचं आहे की आपली बँक इथे जोडलेली असायला पाहिजे. इथे जो ऑप्शन मिळतं बँक अकाउंट नंबर त्यामध्ये बघायचं आहे तुमचा इथे बँक अकाउंट नंबर असायला पाहिजे. शेवटचे 4 डिजिट तुम्हाला पाहायला नाही मिळणार आहेत, बाकी डिजिट इथे तुम्ही बघून ओळखू शकता तुमचं कोणता अकाउंट इथे लिंक आहे. आता हे आपण बघितलं की आपली बँक इथे लिंक आहे. आता तुम्हाला इथे व्ह्यू या ऑप्शनवरती जायचं आहे. सेकंड नंबरचं ऑप्शन मिळेल सर्व्हिसेस, यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आल्यानंतर तुमच्या इथे सर्व कॉन्ट्रॅक्टर्सची डिटेल्स असणार आहे, म्हणजे तुम्ही जिथं जिथं कोणत्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केलंय ते सर्व डिटेल्स येतील. आता इथे शो करताना सुरुवातीला फक्त 5च दाखवतात. तुम्ही जर 5 पेक्षा जास्त ठिकाणी काम केलेलं असेल जिथे तुमचा पीएफ कटलेला आहे तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करून त्याला ओपन करू शकता. आता इथे सर्व तुम्हाला ID बघायला मिळणार आहेत आणि नावं सुद्धा बघायला मिळणार आहेत जे तुमचे कॉन्ट्रॅक्टर असतात ज्यांनी तुमचा पीएफ कट केलेला आहे. आता सुरुवातीला तुम्हाला इथे मेंबर ID बघायला मिळेल, त्याच्यानंतर त्यांचं नाव बघायला मिळेल, समोर इस्टॅब्लिशमेंट ID असतो आणि याच्या समोर तुम्ही बघू शकता डेट ऑफ जॉईनिंग, म्हणजे तुम्ही इथं DOG लिहिलेलं आहे म्हणजे तुम्ही कधी जॉईन केलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याची तारीख असते. आणि पुढे असते डेट ऑफ एक्झिट म्हणजे DOE, त्याचा शॉर्ट फॉर्म असतो. कधी तुम्ही काम सोडलेलं ती तारीख असते. आता आपण ज्या पण ID मध्ये काम सोडलेली तारीख टाकलेली असेल त्या ID मधून आपण पीएफ ॲडव्हान्स मध्ये काढू शकत नाही. तर हे तुम्हाला एकदा बघून घ्यायचं आहे की तुम्हाला यापैकी कोणत्या ID मधून पैसे काढायचे. होऊ शकते की तुमची एकच ID आहे, कोणाकोणाचे जास्त असतात, कोणी 3, 4, 5 ठिकाणी काम केलेलं असेल तर त्यांचे असे वेगवेगळे ID असतात. आता हे आपण बघून घेतलं की आपल्याला कोणत्या ID मधून पैसे काढायचे. त्या IDचा नंबर लक्षात ठेवायचा जो सुरुवातीला दिलेला असतो मेंबर ID नंबर किंवा नाव लक्षात ठेवायचे. जर सेम ID मध्ये तुम्ही काम केलेलं असेल, जर तुम्ही सेम कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केलेलं असेल म्हणजे काम पहिले जॉईन केलं मग सोडलं पुन्हा जॉईन केलं तर तुम्हाला मेंबर ID लक्षात ठेवायचे की कोणत्या ID मधून आपल्याला पैसे काढायचे. आता इथे यायचे ऑनलाईन सर्व्हिसेस. पहिलाच ऑप्शन मिळेल क्लेम फॉर्म 31, 19, 10C आणि 10D. तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचे पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती. आता या प्रकारची विंडो येईल तुमच्या समोर. आता इथे तुम्हाला जो बॉक्स दिलेला आहे इथं बँक अकाउंट नंबर, या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण अकाउंट नंबर टाईप करायचा आहे जी तुम्ही बँक इथे जोडलेली आहे त्या बँकेचा. इथे बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. या प्रकारचा पॉपअप येईल. तुमची बँक अकाउंट नंबर जो आहे तो व्हेरीफाय झालेला आहे. आता येस बटनावरती क्लिक करायचं आहे. खाली यायचंय आणि प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम या बटनावरती क्लिक करायचंय. आता इथे आय वॉन्ट टू अप्लाय फॉरचं जे ऑप्शन आहे इथे ड्रॉपडाऊन लिस्ट येईल, त्यामधून तुम्हाला
फॉर्म 31 सिलेक्ट करायचा. इथे फक्त एकच ऑप्शन येतोय कारण कुठल्याच आयडी मध्ये डेट ऑफ एक्झिट म्हणजे जी काम सोडल्याची तारीख असते ती टाकलेली नाहीये, म्हणून इथे दुसऱ्या फॉर्मचे ऑप्शन येत नाहीये, फक्त ऍडव्हान्सचा येतोय. आणि आपण हे बघणार आहे की ऍडव्हान्स कसं काढायचं. तर या लिस्ट मधून तुम्हाला फॉर्म 31 हा फॉर्म सिलेक्ट करायचा आहे ऍडव्हान्स काढण्यासाठी. फॉर्म सिलेक्ट केल्यानंतर खाली अजून ऑप्शन्स येतील तुम्हाला. आता दुसऱ्या ऑप्शन मध्ये सिलेक्ट सर्व्हिसेस, म्हणजे इथे तुम्हाला ती आयडी सिलेक्ट करायची आहे ज्या आयडी मधून तुम्हाला पैसे काढायचे, ज्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही काम केलेलं आहे, ज्याच्यातून तुम्हाला पैसे ऍडव्हान्स मध्ये काढायचे त्याला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. आता इथे आपण ती आयडी सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक पर्पज सिलेक्ट करायचंय की तुम्हाला कोणत्या कारणासाठी पीएफ ऍडव्हान्स मध्ये पाहिजे. इथे क्लिक केल्यानंतर लिस्ट येईल. लिस्ट मधून आता इथे आपण इलनेस हा ऑप्शन सिलेक्ट करतोय. तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करू शकता, परंतु जर तुम्हाला पीएफ ऍडव्हान्स मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला इलनेस म्हणजे तुम्ही काही बिमार आहे हेच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर पीएफ ऍडव्हान्स मध्ये भेटतो. तर हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर अमाऊंट ऑफ ऍडव्हान्स रिक्वायर्ड हे जो ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला अमाऊंट टाकायची आहे की आवश्यक अग्रिम की राशी, म्हणजे तुम्हाला किती पैसे ऍडव्हान्स मध्ये पाहिजे ती अमाऊंट टाकायची आहे. तुम्ही इथे कितीही टाकू शकता. तुमचा जो पीएफ असणार आहे त्यामधून जवळपास 70% आसपास पैसे मिळतात ऍडव्हान्स मध्ये. आता इथे खाली एम्प्लॉईचा ऍड्रेस टाकायचा आहे, म्हणजे तुमचा स्वतःचा तुम्हाला इथे पत्ता टाईप करायचा आहे. तुम्ही जिथं राहता तिथला पत्ता तुम्हाला इथे लिहून टाकायचा आहे. थोडंफार चेंज पण असेल तरी काही याला प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही ते फक्त ऍड्रेस टाकायचा आहे. पुढे तुमचं स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. सिटी टाईप करायचं आहे, सिटीचं नाव, पिनकोड टाईप करायचा आहे. आता इथे खाली अपलोड स्कॅन कॉपी ऑफ चेक किंवा पासबुक. तर इथे तुम्ही एक जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला एक पासबुकची कॉपी लागणार आहे, फोटो लागणार आहे, तो तुम्हाला या बॉक्समध्ये अपलोड करायचा आहे आणि तिथून हे पासबुक ओपन करून घ्यायचं. इथं फाईल अटॅच झालेली आहे, तुम्ही व्ह्यू करून बघू शकता कोणतं डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करताय. म्हणजे एक तर चेक करत असाल चेकचा फोटोही चालतो आणि स्टेटमेंट असेल तर त्याची जे पहिलं पेज असतं ते सुद्धा चालतं. आता इथे खाली कन्फर्मेशन द्यायचंय आणि कन्फर्मेशन देण्यासाठी ही जी ऑप्शन आहे त्याच्यावरती टिक करायचं आहे आणि गेट ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे एक सक्सेस ओटीपी हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर असा मेसेज येईल. कोणत्या नंबरवरती मेसेज गेलेला आहे ते नंबर सुद्धा तुम्हाला इथे दाखवला जातो. शेवटचे 4 आकडे तुम्ही इथे बघू शकता. तर रजिस्टर नंबरवरती जो ओटीपी येतो तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि व्हॅलिडेट ओटीपी अँड सबमिट क्लेम फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही आता जो फॉर्म भरलेला आहे तो तुम्ही इथे क्लिक करून डाउनलोड करून तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवू शकता. ऍडव्हान्स काढलेला पीएफ येण्यासाठी 3 ते 15 दिवसाचा टाइम लागतो. जर त्याआधी आला तर ठीकच आहे, जर तोपर्यंत सुद्धा नाही आला तर मग तुम्ही कंप्लेंट करू शकता. तर मित्रांनो, दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.